इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी मगापासून फिरतोय. इचलकरंजीमध्येच मी आहे. वस्त्रोद्योग नगरी, मँचेस्टर महाराष्ट्राचा भारताचा म्हणून ओळखली जाणारी ही नगरी. या नगरीतल्या लोकांच्या विधानसभेकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. इथं एक तरुण आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्ते. काय वाटतंय तुमच्या मतदारसंघामध्ये मँचेस्टरमध्ये तुमच्या एका बाजूला मदन करंडे यांनी हातामध्ये तुतारी घेतलेली आहे, राहुल आवाडे विद्यमान आमदारांचे सुपुत्र आहेत, त्यांनी कमळ घेतलेला आहे. काय वाटते मतदारसंघातली जनता कोणाच्या बाजूने कौल देईल? आपल्याला कुठला पक्ष आम्हाला हे महत्त्वाचं नाही, तर जो येणारा उमेदवार निवडून येणार असेल की त्यांना बाबा सगळ्या दृष्टीवरून काम करायला पाहिजे. आम्ही जे डिग्री वगैरे करून बाहेर पडतो, आम्हाला जॉब मिळाला पाहिजेत. केमिकलयुक्त आम्ही जे फूड खातोय ते बंद झाले पाहिजेत. रस्ते आम्हाला चांगले साफसफाई वगैरे पाहिजेत. रस्त्यामध्ये खड्डे नकोत आम्हाला. ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आणि आम्ही आज जे एवढे हाय एज्युकेटेड होऊन सुद्धा जे बेरोजगार फिरायला लागलेलो आहे ते प्रमाण आम्हाला कमी झालेलं पाहिजे, बघायला पाहिजे. आम्हाला सुशिक्षित तरुणांचा राग आहे, भयानक राग आहे, खूपच राग आहे. जर हा राग आटोक्यात आणणार असेल तर फुलफिलमेंट तुम्ही चांगल्या प्रमाणात करायला पाहिजे. नाहीतर हा रागाचं रूपांतर जातीय दंगलीमध्ये होऊ शकेल, कदाचित बहिष्कारामध्ये पण होऊ शकेल. कारण ऑक्सफमचा रिपोर्ट आहे 2000 सिव्हिल वॉर होईल असं वाटतं तुम्हाला? ना तर वॉर चालू आहे एक प्रमाणामध्ये. कारण तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी, ऑक्सफमचा रिपोर्ट 2022 सालानुसार देशातील हाय इंटेलेक्च्युअल जो फोर्स आहे 67% तो देश सोडून ऑलरेडी गेलेला आहे. तुम्हाला माहीत पण असेल रिसेंटली विराट कोहलीने सिटिझनशिप UK घेतलेले आहेत. त्यामुळं आम्हाला देशामध्ये ठेवायचं असेल तुम्हाला ह्या तरुण युवा पिढीला, तर सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या गोष्टी असेल त्या प्रमाण तुम्ही द्या. आम्ही मतदान करणारच आहे, पण आम्ही कुठल्या पक्षाला बघून नाही करणार, चांगल्या उमेदवार बघून आम्ही करणार आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटला आहे. हाय इंटेलेक्च्युअल वर्ग जर या देशातला म्हणजे बुद्धिजीवी वर्ग मराठीमध्ये सांगायचं झालं तर बुद्धिजीवी वर्ग हा 67% भारतातून निघून गेलेला आहे. आणि हे फार दुर्दैवी आहे. देश त्याच लोकांच्या जीवावर टिकवायचा असतो जे बुद्धिजीवी असतात, जे ज्ञानाच्या जोरावर, याचा अर्थ कष्टकऱ्यांना कमी किंमत आहे अशातला भाग नाही, पण तंत्रज्ञानामध्ये कुशाग्र असणारी, स्किल डेव्हलप असणारी ती माणसं जर देश सोडून जायला लागली तर देश चालणार नाही. आणि हे फार दुर्दैवी आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. मी एवढे ग्राउंड रिपोर्ट घेतले, परंतु एवढा अभ्यासमत आतापर्यंत कोणी दिलेलं नाही. मी त्यांचं कौतुक करतो. मी पुढे जातो. काय वाटते तुम्हाला या मतदारसंघामध्ये? तुम्ही नागरिक दिसता मतदारसंघातले, डॅशिंग लुक आहे तुमचा, तुमचं मत पण डॅशिंग असेल असं मला वाटतं. काय वाटते मतदारसंघामध्ये वारं कोणाचं आहे? सर, वारं दोन्ही पक्षाचं, दोन्ही उमेदवाराचं आहे. तसं म्हणायला गेलं तर दोन्हीच्या दोन्ही उमेदवार तगडे आहेत. असं सांगता येत नाही की हाच उमेदवार येईल किंवा तोच येईल. दोन्ही उमेदवार टक्कर देणारे आहेत. कारण एका बाजूला बघितलं तर शिवसेना आणि BJP आहे, आणि दुसऱ्या बाजूला बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे आपलं उद्धव ठाकरेंची शिवसेना. हां, उद्धव ठाकरेंची शिवसेना. तसं म्हणायला गेलं तर दोन्हीकडं संख्याबळ जे आहे ते बरोबरच आहे. ही आत्ता जी लढत होणार आहे ती कट्टर लढत होणार आहे. पण मला लोकांना काय सांगायचं आहे, ही जी दरवर्षी मतदान होणारच आहे, त्यासाठी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे. जो उमेदवार आपल्यासाठी करल, शेतकऱ्यांसाठी राबल, रोजगारांसाठी राबल, एज्युकेशनसाठी काय तर उपलब्ध करून देणार असेल, त्याच्यासाठी तुम्ही काय तर करा, असं त्या उमेदवारालाच निवडून द्या, असं माझं मत आहे. रोजगाराचा मुद्दा आता तुम्ही सांगितलात. इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी आहे, मँचेस्टर आहे तुमचं. इथं रोजगार निर्मिती बऱ्यापैकी झालेली आहे, होण्याची शक्यता आहे, कारण कामं आहेत. काय वाटते इथल्या रोजगाराची परिस्थिती काय आहे? सर, रोजगार म्हणजे 10-15 हजारसाठी राबणारी लोक आपल्याला तयार करायची नाही. तर इथं येणारा विद्यार्थी IT क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, पुण्यासारख्या ठिकाणी जायला पाहिजे, मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम केला पाहिजे, आणि बाहेरच्या देशामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळाला पाहिजे. असंच काहीतरी स्किल तयार झालं पाहिजे, असं माझं मत आहे. की विद्यमान आमदारांच्याकडनं इथं कामं झालेली आहेत का, डेव्हलपमेंट झालेली आहे? झालेले आहेत असं नाही म्हणता येत नाही. विद्यमान आमदार केलेले आहेत काम. प्रत्येक येणारा उमेदवार आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी काहीतरी करतच असतो, त्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कामं केलेले आहेत. अतिशय चांगले मुद्दे या मतदारसंघामध्ये येत आहेत. विद्यमान आमदारांनी केलेली कामं आहेतच, परंतु प्रत्येक उमेदवारानं पण तशी कामं करावीत. रोजगारावर भर द्यावा, डेव्हलपमेंटवर भर द्यावा, हे महत्त्वाचे मुद्दे या मतदारसंघातून युवकांच्याकडून मला येत आहेत. मी या मतदारसंघात पुढे जाणार आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. प्रतिक्रिया देताना अत्यंत सभ्यपणे प्रतिक्रिया येतात, याचं मला कौतुक आहे. कारण महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण बघता, एकमेकांच्यावर टीका टिप्पणी करताना घसरलेला भाषेचा स्तर बघता, नागरिक मात्र शहाणे होत चाललेले आहेत. नागरिक मात्र त्यांची पातळी सोडत नाहीत. ही चांगली गोष्ट आहे, आणि लोकशाही ही अशी टिकत असते. मी नेहमी उदाहरण देत असतो राजीवजींचं आणि अटलजींचं. एकमेकांचे कट्टर विरोधक असताना, राजकीय विरोधक असतानासुद्धा एकमेकांच्याबद्दल वापरली जाणारी भाषा ही अतिशय सभ्य असायची. एकमेकांचा उल्लेख करताना ते राजीवजी आणि अटलजी असाच करायचे. आणि हीच राजकीय सभ्यता, हाच आदर्श
कार्यकर्त्यांनी घालून द्यावा स्वतःला, लोकांनी स्वतःला घालून द्यावा असं माझं नेहमी सांगणं असतं आणि ते लोकांच्यामध्ये आहे हे बघून मला आनंद वाटला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी पुढे जाणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, तुम्ही बघतायच. मगापासून मी वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतो आहे. युवकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्या, नागरिकांच्या काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. इथं अजून एक नागरिक आहेत इचलकरंजीचे. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं या मतदारसंघामध्ये तुतारी विरुद्ध कमळ असं वातावरण आहे, तुम्हाला काय वाटते? तुतारीच येणार. तुतारी येणार. एकतर स्वच्छ चारित्र्याचा माणूस, चांगला उमेदवार, ज्यांनी आपल्या सगळ्या संस्था चांगल्या टिकवलेल्या आहेत. एक चांगले उद्योगपती म्हणून ज्यांचं नाव आहे गावात, एक नंबरचा म्हणजे उमेदवार आहेत. कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती डाग नाही किंवा काही नाही. या मतदारसंघात एका बाजूला राहुल आवाडे आहेत, दुसऱ्या बाजूला मदन करंडे आहेत. कुणाचा जोर आहे असं वाटते? माजी नगरसेवक श्री मदन कारंडे साहेब, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचा जोर जवळजवळ कारंडे साहेब किमान 15 ते 20 हजार मतांनी पुढे आहेत आणि त्यांचा विजय ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे नवीन एक उमेदवार आम्हाला मिळणार आहे, ते मदन कारंडे साहेबाच्या रूपाने मिळणार आहे, एवढं आम्ही बोलतो. दुसऱ्या बाजूला राहुल आवाडे साहेब आहेत, त्यांना पण राजकारणाचा घराण्याचा अनुभव आहे, कारण ही त्यांची तिसरी पिढी आता राजकारणात आहे. वाटत नाही याचा प्रभाव पडेल म्हणून? कारंडे साहेब उमेदवार म्हणून विजयी होणार आहे आणि त्यांचं म्हणजे योगदान सांगायचं झालं तर ते 1991पासून नगरसेवक आहेत आणि म्हणजे सुळकुड ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी त्यांचं जलसंपदा मंत्री आमचे माननीय श्री जयंत पाटील साहेब होते. त्यावेळी त्यांनी सुळकुड योजनेचं पाणी 2012ला हाळुंकर साहेब म्हणजे 9 ते 14च्या कार्यकालात पाण्याचं म्हणजे प्रदूषित पाण्याचा प्रश्न होता, त्यावेळी वारणेचं पाणी मंजूर करून हाळुंकर साहेबांनी आणलेलं. त्याला विरोध ह्या जनतेला माहिती आहे संपूर्ण की कोण केलं तर. एक शेट्टी साहेब, त्यांना जनतेने 2019लाच पाणी पाजलं. काय होणार या मतदारसंघामध्ये? कमळ फुलणार का तुतारी वाजणार? तुतारी 100% वाजणार आहे, त्यात काही शंका नाही. किमान 20,000 मतांनी मदन कारंडे साहेब निवडून येणार, ह्यात तीन मात्र शंका नाही, हे आम्ही सांगतो. इथं अजून एक युवक आहे, आपण त्यांच्याशी विचारू. सुळकुडी योजनेचा या ठिकाणी उल्लेख झाला. पाण्याचा प्रश्न मी मतदारसंघामध्ये बऱ्याच ग्राउंड रिपोर्टमध्ये बोलत होतो की या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. तर अजून एक तरुण आहे, आपण त्याला विचारूया. काय वाटतं या मतदारसंघात कुणाचा जोर आहे? त्यांनी काय काम केलेलं नाही, त्यांनी फक्त ऑनलाईन सोशल मीडियावरच फक्त काम केल्यात. हळवणकर साहेबांना फक्त कसं त्यांनी गाडी एखादी चालली कुठली तर स्क्रॅपला तर 2019 साली तर दाखवायचं की हळवणकरामुळं सगळं परिस्थिती अशी झाल्या, मी आलो तर करतो. त्यांनी काही केलं नाही. कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे, आता राहुल आवाडे, भविष्यात सानिका आवाडे यांचीच सगळं यांनी दरवर्षी सांगतात की पाणी आम्ही आणून देतो, पाणी देतो, पाणी देतो. पाण्याची समस्या खूप वाईट आहे. आता माझ्या घरातलेच मी सांगतो, माझी मुलगी माझी आई दवाखान्यात होती, 1.5 लाख रुपये खर्च आला. तर पाणी दूषित असल्यामुळं आमच्या घरातील महिलांना का नाही हे झालं, पाणी पिल्यानं पाणी चुकीचं मिळाल्यामुळं का नाही त्यांना फूड पॉयझनचं त्यावेळेस झालं. मग अशी परिस्थिती आहे आणि आज आपल्याला मदन कारंड्यांना विश्वास ठेवा असं वाटते, कारण की प्रत्येक वेळी आवाडे घराण्यालाच आम्ही विश्वास ठेवलो आहे. बास आता लय झालं, परिवर्तन हे घडायलाच पाहिजे. कारंडे साहेबांच्या पाठीशी युवा वर्ग पूर्ण जात धर्म बाजूला ठेवून आम्ही कारंडे साहेबांसोबत राहायचं आम्ही यावर्षी ठरवलं आहे. धन्यवाद. आम्ही कारंडे साहेबांच्या बाजूनं राहायचं ठरवलं आहे आणि फक्त विकासाचा फुगवटा निर्माण केला, विकास काहीच झाला नाही आणि त्याच्यामुळं आम्ही आता मदन कारंडेंना निवडून देणार अशी प्रतिक्रिया, स्पष्ट प्रतिक्रिया, परखड प्रतिक्रिया यात काही युवकांना दिलेली आहे. मी पुढे जाईन. इथं एक अजून युवक आहे, आपण त्याला विचारूया या मतदारसंघामध्ये त्याची काय प्रतिक्रिया आहे, त्याला काय वाटतं, त्याचा उमेदवार भावी कोण असावा, कोण आमदार असावा असं वाटते. काय वाटते मित्र तुला? एक गरीब माजी नगरसेवक मदन कारंड्यांना निवडून द्यावे हीच आमची इच्छा आहे आणि या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तुतारी जोराने वाजणार आणि मदन कारंडे साहेब 20,000 मतांनी निवडून येणार ही आमची युवकांची सगळ्यांची इच्छा. लीड पण सांगितलं? होय, आम्हाला खात्री आहे, कारण की आता वातावरण बघितलं तर तुतारीचं एवढं भयानक वातावरण झाले आणि शरद पवार साहेबांची सभा झाली तर आणि याच्या पुढे लीड वाढेल ही आमची इच्छा आहे. त्यामुळे तुतारी 100% इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात वाढणार. तुतारी वाजणार. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी सध्या आलो आहे. आपल्याला माहितीच आहे की गेले 2 महिने मी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जातो आहे, दौरा करतो आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया विद्यमान आमदारांच्याबद्दल आणि विरोधी उमेदवाराबद्दल काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी इचलकरंजीमध्ये आहे. या मतदारसंघात नेमक्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी हातामध्ये कमळ घेतलेला आहे, तर त्याच बाजूला त्यांच्या विरोधामध्ये मदन कारंडे यांनी हातामध्ये तुतारी घेतलेली आहे.
तुतारी वाजणार का कमळ फुलणार हे मी लोकांना विचारतो आहे आणि लोक त्याची उत्तरं देत आहेत। मी या ठिकाणी एक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया। काका नमस्कार। नमस्कार, बोला। काय वाटतं या मतदारसंघामध्ये कुणाचा प्रभाव आहे आणि का? प्रभाव तर आधी आवाड्यांचा होताच, काय माजी आमदार खासदार त्यांच्या घराण्याशाही आहे, त्याचा काही विषय नाही। पण आता नवीन कोणाला तरी द्यावं मतदान, त्यात मराठा आरक्षण उठलंय, त्यामुळे मराठी मतदान पूर्ण मतदान करणारा होण्याची शक्यता आहे। हां, आणि एक तर पाणी प्रश्न आहे, कारखानदाराचं स्वतः धीर नाही, कामगार सुखी नाही। आता कारखानदार आता मागावर पाळी करायला अशी परिस्थिती सगळ्यांची आहे। कारखानदार एकीकडे मालक असणारी माणसं, मालक असणारा त्याची बायको कांड्या भरायची पाळी आली का, तर बँकेचं कर्ज व्याज जाईना, मजुरी कमी, सगळा धंदा हातात मारवाड्याच्या। सुद्धा दर म्हणा स्थिर राहिलं, म्हणा कारखानदारात तिजी राहिली, म्हणा 4 पैसे कारखानदाराला मिळतात, पण ना कामगार बी जगू शकतो। आता 2 महिने 8 तास 6 तास मिला बंद, कंपन्या बंद, कारखाना बंद, काय करणार कारखानदार? उपाशी मारायला वेळ आली। हे 8 तास पाळी कर कारखानदार, स्वतः मालक स्वतः पाळ्या करायला, का तर याच तर जाईल, चलन तर फिरेल, बँकेची इथं अशी परिस्थिती होऊन बसते। इचलकरंजी शहरामध्ये मी आहे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या। इथे एक युवक आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांचं मत काय आहे। या मतदारसंघात एका बाजूला राहुल आवाडे आहेत कमळ हातात घेऊन, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत हातात तुतारी घेऊन। युवक म्हणून तुम्ही कुणाच्या बाजूने जाणार आहात? युवक म्हणून काय म्हणजे सर्वसामान्य लोकांचा प्रश्न इचलकरंजीचा महत्त्वाचा आहे। मदन कारंडे साहेब आल्यात, ते सर्वसामान्य एक नेतृत्ववादी, स्वतः त्यांनी उद्योजक आहेत, त्यामुळे आता आमचा कल जरा नवीन माणसाला द्यायचा आहे की बाबा ह्याने आता काहीतरी करू शकतील, अशी आमची अपेक्षा झाल्या तरुणांची। तरुणांच्या हाताला, आम्ही स्वतः ग्रॅज्युएट आहे, लोकांना तरुणांच्या भरपूर लोकांना इथं काम मिळणार आणि यंत्रमागाचा प्रश्न असा आहे की तो तर महत्त्वाचा आहे। परिवर्तन घडवायचं असं आपल्या युवकांचा आणि इचलकरंजी नागरिकांचा समज झाले, त्यामुळे परिवर्तन घडवणार तुम्ही? हां, यावेळी नक्कीच। पण समोर उभा असणारा माणूस सुद्धा मातब्बर आहे, राहुल आवाडे हे आवाडे घराण्यातले आहेत आणि त्याचा प्रभाव त्यांचा इथं असणार आहे असं वाटते, आहे की? तो आवाडे घराणं पहिल्यापासून राजकारणच आहे, पण त्यांच्यानी प्रकाश आवाडे असतील किंवा कल्लापन आवाडेंचं जे राजकारण होतं त्याप्रमाणे आता राजकारणी स्थिती त्यांनी बदलत गेली। ह्या होत्या इचलकरंजी वासियांच्या प्रतिक्रिया। या प्रतिक्रिया घेत होतो मी गेले काही दिवस। मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे, मी इचलकरंजी मतदारसंघामध्ये फिरलो। इथं राहुल आवाडे यांनी हातामध्ये कमळ घेतलं आहे, तर दुसऱ्या बाजूला मदन कारंडे यांनी शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातामध्ये घेतलेली आहे। या मतदारसंघातल्या आत्तापर्यंतच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। या प्रतिक्रिया घ्यायला मी पुढे जाणार आहे, वेगवेगळ्या मतदारसंघात मी फिरणार आहे, परंतु तोपर्यंत मी थांबतो। पावसाच्या सरी कोसळत आहेत, लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत स्पष्टपणे परखडपणे आल्या आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करणार आहे, कारण लोकशाहीमध्ये मतं व्यक्त करणं फार महत्त्वाचं असतं। मतं हे जनमत घडवत असतात आणि त्यातून लोकशाही घडत असते। पाहत रहा डिजिटल कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।